सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। मनमाड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या नगरसेविका कमल वाल्मिक अप्पा आंधळे यांची सोमवारी झालेल्या विशेष सभेत बिनविरोध निवड झाली। मावळते उपनगराध्यक्ष मुकुंद एडिंजे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी ही निवड करण्यात आली। नांदगावचे तहसीलदार सुनील सौंदाने यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कमल आंधळे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध झाल्याचं जाहीर करण्यात आलंय। पालिकेचे सर्व नगरसेवक बैठकीला उपस्थित होते। डिसेंबरमध्ये झालेल्या मनमाड नगरपालिका निवडणुकीत कमल आंधळे या प्रभाग क्रमांक 5B मधून प्रथमच नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत। त्यांनी या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांच्या पत्नी कीर्ती गणेश धात्रक यांचा पराभव केला होता। अल्पावधीतच उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानं त्यांच्या राजकीय वाटचालीतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली आंधळे यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे। त्यांच्या निवडीमुळे मनमाड पालिकेतील शिवसेनेची राजकीय ताकद अधिक अधोरेखित झाली आहे। निवडीनंतर आमदार सुहास अण्णा कांदे, युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, समृद्धी बँकेचे चेअरमन अंजुमताई कांदे, नगराध्यक्ष योगेश पाटील तसंच पालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष कमल आंधळे यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। दरम्यान निवड जाहीर होताच पालिका परिसरात समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला। कमल आंधळे यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला। प्रभाग क्रमांक 5B मधून प्रथमच नगरसेविका झालेल्या आंधळे यांची थेट उपनगराध्यक्षपदी झालेली निवड ही मनमाडच्या स्थानिक राजकारणातील लक्षवेधी घडामोड ठरली आहे। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 मनमाड।